प्रदूषण विरोधात वाडवासियांनी सुरू केले आमरण उपोषण। चंद्रपुरापासून काही अंतरावर असलेल्या वेकोली दुर्गापूर CHP बंकर आणि CSTPS रोपवेवरून मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडत असते। दोन्ही विभागांना वारंवार विनंती करूनही प्रदूषणात कोणतीही घट झाली नाही। धुळीमुळे ग्रामस्थांना येणाऱ्या समस्या लक्षात घेता भाजप अनुसूचित जात जमात आघाडीचे चंद्रपूर तहसील अध्यक्ष नंदू इंगळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी रोपवे गेट समोर बेमुदत उपोषण सुरू केले। CTPS आणि WCL विभाग धुळीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरले। ऊर्जानगर, कोंडी, नेरी येथील 10,000 लोकसंख्येला कोळशाच्या धुळीचा मोठा फटका बसत आहे। काळी कोळशाची धूळ स्वयंपाकघर, अंगण, टेरेस, बाग आणि रस्त्यांवर पोहोचत आहे। त्यामुळे अन्न, पाणी, धान्य, भांडी, कपडे इत्यादी वस्तूंवर परिणाम होत आहे। उडणारी काळी धूळ नागरिकांच्या फुफ्फुसात जात आहे। त्यामुळे श्वसन, हृदय, दमा, त्वचा रोगांनी ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे भाजप अनुसूचित जात जमात आघाडीचे अध्यक्ष नंदू इंगळे यांनी सांगितले। उपोषणाला बसण्याचे कारण असे आहे की आम्ही नेरी, कोंडी, समतानगर इथले रहिवासी असून हा जो बंकर आहे रोपवे बंकर हा काही वर्षापासून ज्याचा जो धूळ येतो आमच्या गावामध्ये त्या धुळाचा परिणाम एवढा आमच्या गावकऱ्यांवर होत आहे की आमचे काही दिवसापूर्वी 2 महिन्यापूर्वी एक 6 वर्षीय बाळ मरण पावलं धुळाच्या याच्यामुळं। काही लोकांना चर्मरोग झाले, काहीला अटॅक आले। असे बरेचसे आमच्या घरामध्ये स्वयंपाकावर धूळ राहतो, भांड्यावर धूळ राहतो, जेवण करताना ताटातही धूळ राहतो। त्या धुळामुळे आमचं जीवन असं म्हणजे असं हे जाऊन गेलं, खराब होऊन गेलेलं। तर या धुळाच्या प्रकरणामध्ये मी सतत 1.5 वर्षापासून पत्रव्यवहार केलेले आहे। WCL ला केले, CTPS ला केले, पण त्या 1.5 वर्षापासून मला एकही प्रतिउत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही। मागच्या वर्षामध्ये माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक लागली होती। तर त्या बैठकीमध्ये कलेक्टर साहेब होते आणि त्याच्यावर बी त्यांनी थोडंसं काहीतरी ते टिन वगैरे लावले, पण त्याच्यानंतर धूळ काही कमी झालाच नाही, सतत येणं चालूच आहे। तर मी 12 डिसेंबरला एक पत्र दिलं होतं, तर 7 दिवसामध्ये मी आंदोलन करणार म्हणून, पण त्या पत्राचं मला उत्तर काही मिळालं नाही। त्याच्यानंतर पुन्हा मी आता 1 जानेवारीला एक पत्र दिलं उपोषणाचं, तर त्या उपोषणाच्या पत्रामध्ये त्यांनी प्रतिउत्तर काहीही दिलेलं नाही। त्याच्यामुळं आम्हाला उपोषणाला बसायला लागलं। 10 तारखेला आमचं साखळी उपोषण होतं। माननीय जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद वनिताताई आचुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 तारखेला आमचं साखळी उपोषण होतं। तर 3 दिवस झाले, त्याच्यामध्ये त्यांनी काही कारवाई केली नाही। तर आम्ही आज दिनांक 13 पासून आमरण उपोषणाला बसत आहोत।